ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मिरजेत पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा। माजी मंत्री सुरेश खाडे, जनसुराज्याचे समित कदम यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती। मिरज शहर पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष अरुण लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली मिरजेतील गोरे मंगल कार्यालयात पत्रकार दिन साजरा करण्यात आला। यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून निवृत्ती जिल्हा न्यायाधीश मुकुंद दाते हे उपस्थित होते। प्रमुख पाहुणे म्हणून माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश खाडे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ, मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगले, महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, नवदुर्गा फाउंडेशनच्या संस्थापिका आणि तिचा जागर न्यूजच्या संपादिका डॉक्टर शर्वरी पवार, वाहतूक शाखेचे प्रभारी सुनील गिड्डे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी, मिरज शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अण्णासाहेब गादेकर यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला, तर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यावेळी मिरज शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अरुण लोंढे, सुकुमार पाटील, सदानंद औंधे, स्वप्नील पाटील, ईश्वर हुलवान, धनंजय पाठक, अर्जुन यादव, संकेतराज बने, शरद जाधव, योगेश कुलथे, सुशांत नलवडे, सुशांत घोरपडे, सागर घाडगे, संदेश लगाडे, विक्रांत लोंढे, मल्हारी उमासे, धनंजय हलकर, सुभाष कपूर, आदी माने, कौसिन मुल्ला, सुनील पाटील, नाना हलवाई, सुधीर गोखले यांच्यासह शहर आणि ग्रामीण भागातील पत्रकार यावेळी उपस्थित होते। उपस्थितांनी पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज। पत्रकार काय असतो हे राजकारणात आल्यानंतर समजते। पत्रकार हे ट्रेड काय आहे आणि हे राजकारणात समजतात आपण त्यावेळी झाले होते की पत्रकार काय असतात आणि खरं आहे। आज आपण त्यांच्या मार्गावर चालतो, त्यांचा मीडिया बाहेर पडतो, कुठं चुकते, कुठं चांगलं आहे, कुठं बरोबर आहे, आणि ह्या दृष्टिकोनातून आपल्याला ते एक मार्गदर्शन त्यांचं करत असतं। आणि हे मार्गदर्शन करत असताना निश्चित विकासाच्या बाजूने आपल्याला नेत असताना त्यामध्ये सहकार्याची भूमिका पत्रकार प्रत्येक वेळी आपली बजावत असतो। चूक असेल तिथं चूक म्हणण्यात धैर्य देतो, बरोबर आहे तिथं शाबास द्यायचं पण तो धैर्य धरतो। मी मागे कधी ते म्हणलो होतो की आमच्यासारख्याला 3 गोष्टी खूप सांभाळून चालू लागतात आणि तिन्ही गोष्टी इथं व्यासपीठावर सगळं उपलब्ध आहेत। 3 गोष्टीला सांभाळून चालला तर एक असते पत्रकार, पत्रकारावर पंगा घेतला की पत्रकारानं कार्यक्रम केला। दुसरा ते डॉक्टर, डॉक्टरशी उलट सुलट बोलून घ्या, कुठंच खुब्यात एखादं सरकून टाकल तुम्हाला 8 दिवस काय। तिसरं वकील, वकिलाशी कधी कोण पंगा घेता का असेल तो म्हणत तसं, तू म्हणत तसं, आपण फक्त प्रस्ताव मांडतो, उलट सुलट बोलून घ्या, चौथ्या दिवशी निकाल हातात। ह्या 3 टेढ्याचे संमताना आपल्याला खूप काळजी घ्यायला लागते। विरोधाचा भाग झाला तर बाकीच्या गोष्टी करत असताना आज मला अभिमान आहे, मी ह्या मिरजेतून 4 वेळा आमदार झालो। आज ह्या पत्रकार लोकांचं खूप सहकार्य मला साक्ष आहे आणि आज रात्री 11 वाजले तरी सदाभाऊ आणि शरद आमच्याकडनं बातम्या घेतच असतात की कशा उद्या ब्रेकिंग दिली जाईल याचा सगळीकडनं प्रयत्न असतो। सागर गाडगे या ठिकाणी त्यांच्या वडिलांचं सातत्यानं मी बघतोय, जुन्या काळामध्ये एकच असणारे त्या ठिकाणी गाडगे फोटोग्राफर, त्यांचा असणार त्या काळात फोटो कसे पाठवले जातील याची व्यवस्था धडपड ते काळ आम्ही सगळ्यांनी बघितला आहे। सुकुमार पाटलांचं तर घराण्याची परंपरा आपण बघतोय, मला कौतुक वाटतंय की या सगळ्या कॉम्पिटिशनच्या वेळेत पण त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रतिध्वनीचं त्या ठिकाणी टिकवून ठेवलं आहे, त्याचं सातत्यानं त्याचं या सातत्य या कामात ठेवलं। अशा अनेक गोष्टी आहेत। त्यानंतर आम्हाला वाटलं की इलेक्ट्रॉनिक मीडिया आता जोरात चालू सर्व लगेच बातम्या ऑनलाईन यूट्यूब चॅनल चालू झाले, या आता ते रील्स चालू झाल्या, त्यामुळे महत्त्व या गोष्टींचं कमी होत जाईल। आणि मी आज तुम्हाला विश्वासानं सांगतो आणि एक अतिशय जबाबदारीने सांगतो, प्रिंट मीडियाचं जी विश्वासार्हता, प्रिंट मीडियाबाबत जे असणारं लोकांचे वाचन आणि ज्या लोकांना असणारी सवय ही कधीच कमी होणार नाही। आजही लोक पहिल्यांदा पेपर आपल्या घरात कसा येतो, पत्रकार आपल्याकडे पेपर कसा देतो, पेपरवाला कसा देतो,
एक इंडस्ट्री आहे, ती नक्की जिवंत राहिली पाहिजे आणि त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्यावर आपलं मत